माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमामध्ये एका सत्रात सोशल मीडियातनं घराघरात पोहोचलेले रील स्टार अथर्व सुदामे, विनायक माळी आणि श्रुतिका गावंडे सहभागी झाले होते. या तरुणांनी महाराष्ट्रासाठी नेमकं कोणतं विजन मांडलंय ते पाहूया. आताच आपण चर्चा केली की कंटेंट क्रिएशन लॅब आणि किती हजार कोटींचं बजेट वगैरे. सध्या ऑरेंज इकॉनॉमीबद्दल खूप जास्त चर्चा आहे आणि अगदी सरकारी पातळीवर सुद्धा त्याची दखल घेतली जाते. नवीन येणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना ह्याच्यामध्ये किती वाव आहे, नवीन येणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना तुम्हाला तिघांना नेमकं काय सांगायचं आहे. आणि आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे माझा महाराष्ट्र माझं विजन, त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन सगळ्याबद्दल बोलत असताना त्याचं भवितव्य काय दिसतंय तुम्हाला अथर्व? नमस्कार सगळ्यांना. मला वाटते नवीन येणाऱ्यांना सांगायला अजून मला असं वाटत नाही की आम्ही एवढं एवढे मोठे आहोत, पण मला असं वाटतं की आम्ही जी सुरुवात केली तेव्हा हे असं काही नव्हतंच, त्यामुळे आम्हाला माहितीच नव्हतं की आपण काय करतोय. आम्ही फक्त हे आम्हाला आवडतंय, आम्हाला थोडंफार ते जमत होतं, फक्त आम्ही एक माध्यम शोधलं की बाबा आता आपण हे इंस्टाग्राम किंवा यूट्यूब सोशल मीडियावर हे पोस्ट करू शकतो, एवढंच माहिती होतं. त्यामुळे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की याचं पुढं काय होणार आहे. तर त्या आवडीनुसार आम्ही ते सुरुवात केली, त्यामुळे आज मला वाटते की ते आमची ती आवड आम्ही जपतोय आणि ते एकीकडे पैशाचं नंतर तो बाय प्रोडक्ट आहे. आधी जर आम्ही तो विचार केला असता तर उलटा प्रवास चालू आहे की याच्यातनं पैसे मिळतात म्हणून कॉन्टेंट करू, असं बरेच जणांचं होतं. पण आमचं तसं न झाल्यामुळे आम्हाला तो एक फायदा झाला आहे. आणि नवीन येण्यानंतर तेवढंच सांगेन की जर तुम्ही हे खरंच करू पाहताय तर तुम्ही त्याच्यात आधी काहीतरी शिका, म्हणजे कुठलीही कला असेल ती आधी शिका, मगच ह्याच्यात उतरा. कारण की एकदा त्याच्यात उतरल्यावर एखाद दुसरी व्हिडिओ व्हायरल होती, पण मग नंतर तुम्ही अडकता की आता पुढं जाऊन काय करणार. त्यामुळे आमचं असं होतं की आम्ही थिएटर वगैरे करत होतो, त्यामुळे फक्त आम्ही माध्यम शोधत होतो की आपण इथे कुठं पोस्ट करू शकतो, आणि मग आम्हाला हे माध्यम सापडलं असं मला वाटतं. विनायक, तुला विचारायचं आहे की आजकाल कॉन्टेंट क्रिएशन हे एक खूप मोठी क्रेज असलेली इंडस्ट्री आहे आणि अनेकांना असं वाटतं की आमच्याकडे 4 कॅमेराज आहेत, 2 लाईट्स आहेत, 2 माईक आहेत, तर आम्ही कॉन्टेंट क्रिएटर होऊ शकतो. खरंच एवढं सोपं आहे कॉन्टेंट क्रिएटर होणं? वेल, मला सगळ्यात आधी मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि मला सिम्पल वाटतं की कॉन्टेंट काय आहे. कॉन्टेंट अशी गोष्ट आहे की जी गोष्ट रिलेट होते लोकांना. मी जसा आहे, मला समोरचा मुलगा किंवा मुलगी कोणी जी स्क्रीनवर दिसते, जिला मी रिलेट करतोय, दॅट्स अ कॉन्टेंट. आणि त्या कॉन्टेंटसाठी मोठ्या मोठ्या कॅमेराची गरज नाही आहे. आजकाल घराघरात सेलिब्रिटी आहेत. माझ्याच बिल्डिंगमध्ये 4 सेलिब्रिटी आहेत. सो कॉन्टेंट क्रिएशन खूप इझी झालं आहे. पण हां, फ्युचरसाठी मी नक्की बोलेल की एक कॉम्पिटिशन आहे. आता पहिले जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळी फक्त ह्युमन्स होते कॉम्पिटिशनसाठी, पण आता AI येतो आहे. आता AI सोबत कॉम्पिटिशन आहे. तर मला एवढंच वाटतं, प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला एकच बोलावंसं वाटतं की इन फ्युचर जर तुम्हाला सस्टेन करायचं असेल तर तुम्हाला फक्त कॉन्टेंट क्रिएटर नाही बनायचं आहे, तुम्हाला एक ब्रँड बनायचं आहे, एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. जी सगळी लोकं करतात ते नका करू, काहीतरी वेगळं करा ज्याच्यामधून तुम्ही आयडेंटिफाय व्हाल की 4 लोकांमधून तुम्ही उठून दिसाल. हे मला वाटतं. श्रुतिका, असं आहे की आता प्रत्येक क्षेत्र असं आहे ज्याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा किंवा स्त्री आणि पुरुष असा भेद फार राहिलेला नाही आहे. एक थिन लाईन झाली आहे त्याच्यामध्ये, आणि कॉन्टेंट क्रिएशनसुद्धा त्याला अपवाद नाही आहे. उलट सोशल मीडियाचा जर विचार केला तर मुलगी असणं हा एक प्लस पॉईंट असतो, जास्त फॉलोअर्स मिळवण्याच्या हिशोबाने, असं सुद्धा एक म्हटलं जातं किंवा असा लोकांचा समज आहे. एक मुलगी म्हणून कॉन्टेंटच्या क्षेत्रात वावरत असताना तुझे काय अनुभव होते आणि तुला स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी या सेक्टरमध्ये काय फ्युचर दिसत आहे? खरं तर फ्युचर खूप मोठं आहे, पण हा जो समज आहे की मुलगा आणि मुलगी सारखे आहेत असं मला नाही वाटत. कारण की विनायक दादा रात्री 12-1 वाजता जाऊन शूट करू शकतो, पण मला माझ्या घरचे, समाज आणि बाहेरचे लोक की हा काय हिचा जॉब आहे किंवा हे काय हिचं वर्क आहे असं अजूनही बघतायत. जर गावाकडे म्हटलं तर ही संख्या जास्त आहे की मुलींना थोडं जज करण्याची. तर त्याच्यामुळं असं आहे की ठीक आहे, मुलगी असली म्हणजे खूप जास्त फॉलोअर्स मिळतात वगैरे, पण जर तुम्ही कॉन्टेंट बनवत आहे आणि त्याच्यामागे काहीतरी तुमचं एक स्टोरी लाईन आहे तर मग मुलगा आणि मुलगी समान होऊन जातो. हां, फक्त तुम्हाला बॉडी वगैरेवरून जे आता चाललं आहे वल्गॅरिटी वगैरे त्यावर नसेल तर तो फायदा मुलींना होतो. पण मला असं वाटतं की ज्या गावागावातून मुलींना साधा DP असला कसा काय ठेवला याच्यावरून जज करणारे लोक होते, त्या मुली आत्ता या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियामुळं स्वतःमधलं टॅलेंट घेऊन जगासमोर येत आहेत. तर मला असं वाटतं की मुलगी म्हणून खूप जास्त स्कोप आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.